नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 22 ऑक्टोबर 2025. तर शेतकरी मित्रांनो, आज राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता असणार आहे, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच आपण या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तसेच या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये देखील शेतकरी मित्रांनो इथे अहिल्यानगर, पुणे या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक असेल, धुळे असेल, या ठिकाणी नंदुरबार असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मालेगाव असेल, एकंदरीत जर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जर कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील रत्नागिरी, रायगड, राजापूर, सिंधुदुर्ग या भागांमध्ये या ठिकाणी कोकणपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी, पुणे असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणपट्टीचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाड्याचा भाग असेल, शेतकरी मित्रांनो संपूर्ण भागांमध्ये या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच जर एकंदरीत पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो देखील शेतकरी मित्रांनो नागपूर, अमरावती या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो, यवतमाळ असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता कमीच आहे. ढगाळ हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी अकोला असेल, या ठिकाणी लोणार इकडे नांदेड या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणपट्टीचा भाग असेल, मराठवाड्याचा भाग असेल या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.